नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं कोकण माझं गाव आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आज मी चाललो आहे खाली तळ्यावरती, आमचा जो तळाव आहे तिथे चाललो आहे। बघूया मासे बिसे आहेत की नाही। म्हटलं 2 दिवस पाऊस खूप पडत होता, म्हटलं खालून जाऊन, आता पाऊस नाही आहे, थोडा थोडा हलका हलका ऊन पडला आहे, म्हटलं जाऊ चक्कर मारून येऊ। हे बघा शेतीची कामं करतायत। बघूया खाली बांधण पकडलेलं आहे आमच्या इकडच्या गावातल्या लोकांनी। बघूया खाली जाऊन, तुम्हाला दाखवतो मी। फायनली मी ह्या स्पॉटवरती आलो आहे। आमच्या खाली गावदेवीच्या मंदिराच्या खाली तलाव आहे तिथे आलो आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, आई झोलाई देवीचं मंदिर आहे, तिकडून मी खाली आलो आहे। गाडी इथेच पार्क केली, पुढे चिखल आहे। आमचे बाबूराव आलेले आहेत, गुरं चरावायला नेलेले नव्हते। आम्हाला बाबूदा भेटलेला आहे तळ्यावरती। परवाची व्हिडिओ बघितलीस काय तुझी? बघितलीस ना? छान माहिती सांगितलीस आम्हाला। हा बघा आमचा तलाव बघू शकता तुम्ही। अजून जर सलग 2 दिवस जसा पाऊस पडत राहिला तर हा संपूर्ण भरेल आणि पाणी तुम्हाला दाखवतो, या मार्गे बाहेर पडतो। हे बघा, या मार्गे पाणी बाहेर पडून मासे बाहेर पडतात। अजून टाईम आहे। आता गुरं कोणाची असं नाही राहील ना, तिकडे तल्यावरती सोडतो ना तुम्ही? मुलाखत घे जरा। या या हा एक, तो 2 आणि अजून तो वासरू मला आता 3 हां 4 झाली वासरू धरून। 1 2 आणि तो वासरू। हां अच्छा ओके, चला आम्ही तळ्याच्या त्या साईडला जाऊन बघतोय। तिकडे बांधण पकडतायत लोक, जाऊन बघतो आम्ही तिकडे, तुम्हाला दाखवतो जर असतील तर, कारण आम्हाला एवढी आयडिया नाही की आहेतच। आता हा बाबू बोलला की तिथे बांधण पकडतायत, कारण आता 2-3 दिवसावरती तळ्याचं पाणी बाहेर पडू शकतो। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पॉईंटनी बघू शकता तुम्ही आमचा तलाव बघा। आमचे महेश काका आलेले आहेत खाली तळ्यावरती पाणी सोडण्यासाठी। सर कुठे? इकडून बाहेर आणि मोरीच्या इकडे जाऊया, परत मागे यायचा। काल इकडून पूर्ण तुडुंब पॅक भरला होता पाणी, आज जवळजवळ खाली आहे। तिकडेच जायचं ना आपल्याला? आता ते मोठ्या ढावाचे इथं टाकत असतील। हा बघा, ह्याच्यात मासा उतरतो तळ्यातला आणि इथून खाली शेताला जातो। पाणी गढूळ पाणी झालंय पूर्ण। हा बघा तुम्ही पाहू शकता। बघा दाखवारून धोका आहे। इथं उभं राहायला पण हे आहे, भीती आहे। चला तिथे बांधण जिथे धरतात तिथे रोड पॅक केलेला आहे, कारण ती लोक तिथे नाही आहेत, आवाज कुणाचा येत नाही तिथे। मला वाटतं ते तिकडे खाली गेले असतील बारक्या तळ्याच्या इकडे, कारण इथे नाही आहेत। इथे फक्त सामान आहे, जे बांबू मेसाचे बांबू आणलेले आहेत बांधण घालण्यासाठी, पण तिथे कोण नाही आहे। बघूया, कारण अजून जर तळा फुटलाच या 2-3 दिवसात तर तुम्हाला मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे, कसे आम्ही मासे पकडतो। म्हणून ती व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाठी भाऊ आलेले आहेत, त्यांचा बांधण टाकून झालेला आहे मला वाटतं। हे बघा महेश केतले आणि ते कोणतरी काका आहेत।
चल प्रतीक. मग आता खाली बांधून झालाय कलक. हा, एकच काढला बांबू. हो बाकी गेले हा नाही आता. इथं बाहेर जाईल. नाही एकच काढायचं आहे. एकच काढायचं आहे. तुझी वड वड. प्रतीक मेस ओढत आहे मानगा बांधण बांधण्यासाठी खाली, कारण आपण पण थोडीशी मदत करूया असं प्रतीक बोलला. मी काय बोललेलो नाही आहे, मला कंटाळा आलेला आहे. चल तिकडे खाली घेऊन जायचं. बांधण म्हणून बघू तिकडे काय केलं तो. हां चला, प्रतीक मेस घेऊन येत आहे. जाऊया खाली. चला, एक हात मदतीचा. प्रतीक बोलला चला त्यांना मदत करूया. एवढे तरी मास्क भेटतात काय? बघूया, कारण तिथे जर काम भरपूरच असेल तर आम्ही इथून कल्टी मारून खाली बारक्याला जिथे जाणार आहोत. जेव्हा जातो घरात भूक पण लागले, जेवलो पण नाही आम्ही, कारण आता मी म्हटलं बघायसाठी आलो होतो बांधण बांधलं की नाही, पण बांधण काय अजून बांधून झालेलं नाही आहे. आता आम्ही हा जो बांबू काढलेला आहे मेस तो तिथे ठेवतो आम्ही आणि कल्टी मारतो. तुम्हाला बांधण जर याने बनवून झाल्यावरती तुम्हाला मी दाखवेन. चला, तुम्हाला फक्त दाखवतो बांधण कुठे बांधतात ते. प्रतीक बिचारा बघा आणतोय, एवढा काही जड नाही आहे, पोकल बांबू आहे हा. बघा दाखवू शकतो तुम्हाला मी. अजून कसलीच तयारी केलेली नाही आहे आणि फक्त जागा साफ करून ठेवलेली आहे. हा जो पाणी येतो हा वरून येतो, इकडे वरती मासा चढला की इकडून खाली येतो. हा आणि तळ्याचा पण पाणी इकडून येतो आणि इथे बांधण ते पकडणार आहेत आणि इथून इथे पूर्ण ते जाळेविले लावतील. चला, आम्ही आता निघतोय, कारण काम भरपूर आहे, माणसं कमी आहेत. माणसं आल्यावरती आम्ही येऊ, तुम्हाला दाखवेन जर मी परत आलो तर, पण शक्यतो बघूया. चला, तुम्हाला एक पॉईंट दाखवतो जिथे काल मी नव्हतो, ती पोरं जी आली होती मासे पकडायला रात्रीची, तिथे मूस बोलतात, मूसच बोलतात ना, मूस, तळ्याची मूस, ती जिथून पाणी बाहेर पडतो तो तुम्हाला दाखवतो. तिथे काल मासे पकडत होते पोरं, तो पॉईंट दाखवतो तुम्हाला. आता आम्ही पल वाटा शोधत इकडून आलेलो आहोत. काय थांबायला जमणार नाही, कारण बरीचशी कामे राहिलेत, जेवायचं पण आहे अजून. आम्ही फक्त जस्ट फेरी मारण्यासाठी आलो होतो. हा बघा, तुम्हाला हा पॉईंट दाखवतो जिथे काल मळ्याचे मासे पकडले. बघा, जो इकडून मासा चढत होता, इकडून पाणी खाली जात होता. ह्या जेव्हा मोऱ्या आहेत, ह्या मोऱ्यातून डायरेक्ट तळ्यावरती पाणी जात होतं आणि तिकडे खाली मासे येत होते तळ्यामध्ये. पण जेव्हा तळा भरतो पूर्ण तलाव, तेव्हा उलटं पाहायला मिळतं. जो पाणी आतून पाणी इकडे बाहेर इकडे येतो आणि हा शेताना पाणी जातो आणि तेव्हा शेताला मासे चढतात. पण अजूनपर्यंत ह्या सुक्या आहेत, त्याला अजून भरायला पाहिजे. काय त्याला अजून भरायला आता आज काय पाऊसच नाही आहे. परवा 2 दिवस जो पाऊस लागला तसाच जर पाऊस कंटिन्यू चालू राहिला असता ना, तर आजला मासे भेटले असते.
भरपूर मासे भेटले असते. पण अजून तळावचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. हा बघा आमचा तळाव, ते आई झोलाई देवीचं मंदिर इकडून खालून. हे बघा, काल इथेच त्यांनी मासे पकडले. कुठे पकडलेत? हे बघा ह्या पॉईंटला. हे बघा साप बघा बाहेर आला आहे. मला वाटतं मासे खाण्यासाठी झाला असेल. हा बघा तुम्ही पाहू शकता. हा बघा साप आला आहे. तो बघा तोंड उघडा करतो. त्याला वाटतं मासे उडी मारतात, म्हणजे तिथून मासे उडी मारणार आणि हा खाणार. गेला आतमध्ये. इथे काल त्याने मासे पकडले भरपूर. हे बघ असं साफ करून ठेवलेलं आहे पाणी जाण्यासाठी. तेव्हा मासे उड्या पण मारतात. बघा काय, कारण कसं माहिती आहे, मासे तर बाहेर मासे बाहेर येण्याचा मार्ग शोधतात. कारण पाऊस पण लेट आला. आता 2 दिवस भरपूर पाऊस, मजबूत लागला पाऊस. पण जसं पाहिजे तसा तळाव भरलेला नाही आहे. तिथे उड्या मारतात. हे बघा, हे बघा मासे कसे उड्या मारतात बघा. म्हणजे त्यांना बाहेर येण्याची वाट शोधतात ते. मग इकडून बाहेर जातात, ह्या खालून जी मोरी जसं प्रिसर्ग केलेली आहे तिकडून डायरेक्ट खाली शेताला जातो. चला फायनली आता आम्ही निघालो आहोत. बांधण काय बांधून झालेलं नाही आणि तुम्हाला दाखवू पण शकत नाही आहे. तुम्हाला बांधण झाल्यावरती मी दुसरी फेरी मारेन, जेव्हा तळ्यावरती पाणी साठेल आणि तलाव फुटायच्या तयारीत असेल तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवीन. मला वाटलं बांधण वगैरे केलं ना त्यांनी, पण असं काय नव्हतं. ते आता काम चालू होतं त्यांचं. चला फायनली आता आम्ही जाणार आहोत. जो तळ्याचा मुख्य भाग आहे पुढचा, तिथे आम्ही आलो आहोत. जरा हातपाय धुवून जातो, कारण तिकडे पुढे चिखल होता. जरा खाली होतो तळ्याच्या पायऱ्यात. हां जरा हातपाय धुतो आणि म्हटलं निघतो. ती लोक तिकडे आहेत. हां हो, माझ्या मागे पाहू शकता गावतळे. नावातच तळे आहे, गावतळे. चला, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. हे बघा आई झोलाई देवीचं मंदिर. ही देवराई. चला आता आम्ही घरी जातो. जर पाऊस जर जोरदार पडला आणि आमचं येणं झालं तर तुम्हाला नक्की दाखवतो. कारण आम्ही येणारच आहोत, कारण तलाव फुटण्याची वाट बघतोय. कारण तेव्हाच मासे भेटतील, कारण असे मासे भेटणार नाहीत. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.